नमस्कार. आज 18 फेब्रुवारी. एचडीएफसी लार्ज अँड मिड कॅप फंडाने आज 32 वर्ष पूर्ण करून 33व्या वर्षात पदार्पण केले. फंडाच्या सुरुवातीच्या म्हणजे 32 वर्षापूर्वी सुरू केलेल्या 1,000च्या एसआयपीच्या 3,84,000च्या गुंतवणुकीचे आज 52 लाख रुपये झाले आहेत. म्हणजे 13.56% वार्षिक परतावा दिला आहे. 1,000 गुंतवणुकीचे 34,625 झाले असून वार्षिक परताव्याचा दर 11.71% आहे. या फंडाच्या 32 वर्षाच्या कारकिर्दीचा विचार केल्यास प्रामुख्याने 3 टप्प्यात विचार करावा लागेल. 1994 ते 2005 जेव्हा अमेय हट्टंगडी निधी व्यवस्थापक होते. 2005 ते 2018 विनय कुलकर्णी हे निधी व्यवस्थापक होते आणि 2018 पासून गोपाल अग्रवाल यांची कारकीर्द सुरू झाल्यास म्हणजे जुलै 2020 पासून आजपर्यंतच्या काळात विचार करावा लागेल. फंड सुसूत्रीकरणानंतर पोर्टफोलिओमध्ये मोठे फेरबदल करूनही एचडीएफसी लार्ज अँड मिड कॅप फंड एक सशक्त दावेदार म्हणून स्वतःला सिद्ध करण्यात यशस्वी झाला आहे. या फंडाचे विद्यमान निधी व्यवस्थापक म्हणून गोपाल अग्रवाल यांनी 9 जुलै 2020 रोजी सूत्रे हाती घेतली. 9 जुलै 2020 ते 17 फेब्रुवारी 2026 दरम्यान फंडाने एक रकमी गुंतवणुकीवरती 24% तर याच कालावधीत एसआयपी वर 18.26% परतावा दिला आहे. एचडीएफसी लार्ज अँड मिड कॅप फंडाने उद्याने 24व्या तिमाहीत फंड गट सरासरीपेक्षा जास्त परतावा मिळवला आहे. लार्ज अँड मिड कॅप फंड गटात मालमत्ता क्रमवारीत 4थ्या क्रमांकावर असलेला हा फंड दीर्घकालीन संपत्ती निर्मितीचा एक सशक्त दावेदार आहे. या फंडाचा निफ्टी लार्ज मिड कॅप 250 टोटल रिटर्न इंडेक्स हा बेंचमार्क आहे. सेबीने म्युच्युअल फंडाचे वर्गीकरण आणि सुसूत्रीकरण संबंधात नियम निश्चित करण्यापूर्वी एचडीएफसी लार्ज अँड मिड कॅप फंड हा एचडीएफसी इक्विटी ऑपॉर्च्युनिटी फंड म्हणून ओळखला जात होता. या फंडाच्या गुंतवणुकीत 2017 पूर्वी 80%हून अधिक लार्ज कॅप कंपन्या होत्या. मे 2018 पासून या फंडाचा समावेश लार्ज अँड मिड कॅप फंड गटात केल्याने फंडाने तेव्हापासून मिड कॅप कंपन्यातली गुंतवणूक वाढवण्यास सुरुवात केली. जून 2021 मध्ये फंडाचे नाव एचडीएफसी ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज आणि 27 जून 2025 पासून हा फंड एचडीएफसी लार्ज अँड मिड कॅप म्हणून ओळखला जाऊ लागला. सध्याच्या आकडेवारीनुसार एचडीएफसी लार्ज अँड मिड कॅप पोर्टफोलिओत 50% लार्ज अँड मिड कॅप, 44% मिड कॅप आणि 4% स्मॉल कॅप आणि 1.3% रोकड आहे. निधी व्यवस्थापक मूल्यांकनानुसार गुंतवणूक करण्यात अजिबात कसर सोडित नाहीत. त्यानुसार पोर्टफोलिओ व्यवस्थापित केला जातो. हा फंड मानदंड सापेक्ष गुंतवणूक करतो म्हणजे कोणत्याही उद्योग क्षेत्रात जास्त गुंतवणूक करत नाही किंवा कुठल्याही उद्योग क्षेत्राला वगळले जात नाही. कंपन्यांच्या निवडीसाठी बॉटम अप आणि टॉप डाऊन या दोन्ही रणनीतींचा वापर केला जातो. फंडाने नव्याने प्रवेश केलेल्या फंड गटात म्हणजे लार्ज अँड मिड कॅप फंड गटात मालमत्ता क्रमवारीत 4थ्या क्रमांकावर फंड असला तरी कामगिरी क्रमवारीत 1ल्या क्रमांकावर हा फंड आहे. 2019 मध्ये बाजारपेठेने वळण घेतल्यानंतर फंडाची कामगिरी कमालीची खालावली होती. गोपाल अग्रवाल यांची नेमणूक निधी व्यवस्थापक झाल्यानंतर जुलै 2020 पासून एचडीएफसी लार्ज अँड मिड कॅप फंडाने एक मोठे वळण घेतले. सुधारित कामगिरीच्या बळावर हा फंड 2021 आणि 22 मध्ये टॉप क्वार्टाईल मध्ये राहिला. 2023 मध्ये फंडाची आजपर्यंत कामगिरी उत्तम ठरली आहे. परिणामी हा फंड 3 वर्ष म्हणजे 2021, 2022 आणि 2023 टॉप क्वार्टाईल मध्ये राहिला. पॉइंट टू पॉइंट रिटर्न वर फंडाने 1-3-5 वर्षाच्या कालावधीत निफ्टी लार्ज अँड मिड कॅप 250 टोटल रिटर्न इंडेक्सच्या सापेक्ष फंड गट आणि सरासरीपेक्षा 1.5 ते 5.5% अधिक परतावा मिळवलाय. बाजारातील सध्याची घसरण, भूराजकीय तणाव आणि लार्ज आणि मिड कॅप मूल्यांकनामध्ये असलेली मोठी तफावत लक्षात घेता गुंतवणूकदारांनी एक रकमी गुंतवणूक करणे या फंडात टाळावे आणि दीर्घ मुदतीसाठी एसआयपी पद्धतीने या फंडात गुंतवणूक करावी अशी आम्ही शिफारस करीत आहोत. पुन्हा भेटू नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.